कॅलिडोस्कोप एका सामान्य माणसाचे विलक्षण आत्मचरित्र. लेखक आणि सादरकर्ते राजीव शांताराम थत्ते. एका 64 वर्षाच्या तरुणांनी लिहिलेलं हे साधं सोपं आत्मचरित्र आहे. या चरित्रात तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारे अनुभव कोणीतरी सांगितले आहे असंच वाटेल. प्रत्येकाने आपले जीवन कसे गेले ते सांगण्यात तर खरी मजा आहे. त्यात जर तुमच्या आयुष्यात आगळ्या वेगळ्या अनोख्या घटना घडल्या असतील तर ते वाचकांना नक्कीच आवडेल. मी तसाच प्रयत्न केला आहे. तुम्हाला या चरित्राच्या रूपाने एका सामान्य माणसाचे विलक्षण जीवन कळावे हाच या कॅलिडोस्कोपचा उद्देश आहे. कॅलिडोस्कोप मध्ये जसजसे रंग, आकार, प्रकार बदलत जातात किंबहुना कॅलिडोस्कोप हलवताना पुढल्या क्षणी तो कोणता आकार दाखवणार आहे याचीही आपल्याला कल्पना नसते. आयुष्यही असेच क्षणोक्षणी बदलत जाते. आपण कल्पनाही केली नसेल असे प्रसंग उद्भवतात, ओढवतात. ते सारे वाचण्यातही एक वेगळीच मजाच असते. दुसऱ्याचे आत्मचरित्र वाचताना आपण स्वतःचे आयुष्य कसे गेले, कसे घालवले त्याचाही वेध घेता येतो. तसा वेध घेण्याची इच्छा आपणा सर्वांना हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. फॅक्टरीची सुरुवात 25 मे 1982. मी आणि माझी पत्नी संध्या 300 कॅप्सूल्स एका वेळी भरणाऱ्या मशीनवर, जे हँड ऑपरेटेड होते, दोघे पहिले वर्कर्स होतो. मी देवाला नमस्कार केला. एसी चालूच केला होता. डिह्युमिडिफायरही चालू केला. कॅप्सूल्स मशीनवर हाताने लावायला सुरुवात केली. नंतर अर्ध्या कॅप्सूल्स खाली अडकवल्या. अर्धा ट्रे मी बाजूला ठेवला. 250 मिलीग्रॅम एका कॅप्सूलमध्ये, याप्रमाणे 300 कॅप्सूल्समध्ये 75 ग्रॅम पावडर मी त्या कॅप्सूल्समध्ये भरली. पुन्हा कॅप्सूल्सचा वरचा भाग खालच्या भागावर ठेवून मी प्लेट दाबली. 300 कॅप्सूल एनर्जी फोर्ट तयार झाले होते. आमच्या फॅक्टरीत पहिलेच उत्पादन त्या दिवशी सुरू होत होते. आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि संध्यानी त्या दिवशी 9000 कॅप्सूल्स बनल्या. एका डबीत 30 कॅप्सूल म्हणजे 300 डब्या एनर्जी फोर्ट तयार झाले. दुसऱ्या दिवशी मी सकाळी ते उत्पादन घेऊन रेल्वेचे निघालो. दादरच्या 30 केमिस्टना एनर्जी फोर्ट कन्साइनमेंट बेसिसवर दिलं. 21 रुपये MRPचे एनर्जी फोर्ट मी त्यांना 1680 ला दिले, 20% रिटेल मार्जिनने. म्हणजेच पहिल्या दिवशीचा माझा कन्साइनमेंटवर बेसिक सेल होता रुपये 5040 मात्र. मी आणि माझी पत्नी संध्या हिने उत्पादित केलेल्या कॅप्सूलची ती पहिल्या दिवसाची किंमत होती. दुसऱ्या दिवशी संध्याने 4 महिला वर्कर्स म्हणून घेतल्या. त्यांना पगार ठरला होता दिवसाला 5 रुपये. त्या दिवशी घेतलेल्या स्त्रियांची नावे मला आठवतात. त्याप्रमाणे चौ लिमेबाई, कमल अशी 2 नावे मला अजूनही आठवतात. बाबा आणि संध्या रोज 2 सायकलींवरनं दूरवर बदलापूर MIDC ला जायचे. आमच्या समोर कोकण केमिकल्सचा मोठा कारखाना होता.
आमची नवी फॅक्टरी कुठे आहे असे कोणी विचारलेच तर आम्ही उत्तर द्यायचो, कोकण केमिकल्सच्या समोर. आज सुमारे 30 वर्षांनी ही कोकण केमिकल्स आठवली आणि मजा वाटली. मार्केटमधला माझा पहिला दिवस. मी मार्केटमधल्या माझ्या पहिल्या दिवशी 70 केमिस्टना भेट दिली आणि माझ्याकडून फक्त 30 केमिस्टनीच माल घेतला होता. म्हणजे माझी प्रोडक्टिव्हिटी होती सुमारे 43%. ही प्रोडक्टिव्हिटी वाढवायची कशी, मला प्रश्न पडला. बहुतेक केमिस्ट इन्क्वायरी आने दो फिर रखेंगे असे उत्तर दिलेले होते. मी मनात विचार करून त्याच्यावर एक युक्ती काढली. प्यून लेवलची 2 मुलं मी रिक्रूट केली. त्यांनी ज्या भागात मी ऑर्डर घ्यायला केमिस्टकडे दुसऱ्या दिवशी जाणार असेल तिथेच एनर्जी फोर्टची लेबल लावलेली एक रिकामी बाटली केमिस्टकडे घेऊन जायची. केमिस्टला डबी दाखवून एनर्जी फोर्ट त्याला मागायचे. अर्थात ते तिथे मी बुकिंगला गेलो नसल्याने केमिस्ट त्यांना नाही असे सांगत आणि त्यासारखेच दूसरे टॉनिक ऑफर करत. हमको यही दवा चाहिए, इससे बहुत फायदा होता है, हम तो इसे ही इस्तेमाल करते हैं. माझी 2 तरुण मुलं केमिस्टला सांगतात. 5 मिनिटं त्या केमिस्टशी बोलल्यावर ती मुले दुसऱ्या केमिस्टकडे जात आणि पुन्हा 30 रेकॉर्ड लावत. दुसऱ्या दिवशी मी ऑर्डर घ्यायला त्याच एरियात जात असे. अरे कल किधर गया था, कल ही एक कस्टमर आके गया, एनर्जी फोर्ट ही मांगता था, लेकिन हमने इसका नाम ही नहीं सुना था, तुम किधर सोते थे क्या? केमिस्ट मला विचारायचे. मीही त्यांना न आल्याबद्दल नम्रपणे सॉरी म्हणायचो आणि ऑर्डर घ्यायचो 10 बाटल्यांची. दुसऱ्या दिवशीपासून माझी प्रोडक्टिव्हिटी वाढली आणि जवळजवळ 95% पोहोचली. तिसऱ्या दिवसापासून मी ऑर्डर घेतल्याशिवाय केमिस्ट कडून निघतच नसे आणि माझ्या एकट्याची ऑर्डर दिवसाला 10,000 रुपयांची होऊ लागली होती. दिवसाला 100 कॉल्स करणारा सेल्समन म्हणून मार्केटमध्ये माझी ख्याती झाली होती. अर्थात मला इंडो जर्मन फार्मास्युटिकल्सचा कोणी मालक मानतच नव्हते. तर एक यशस्वी सेल्समनचे क्रेडिट फक्त मिळत होते. यानंतर केव्हाही नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये टाकायचे असेल तर मी याच पद्धतीचा यशस्वी वापर करत असे आणि केमिस्ट आणि डिस्ट्रीब्युटर्सही याला साथ द्यायचे. कारण माझ्या प्रॉडक्टला डिमांड निर्माण करणे आवश्यक होते आणि ते मी ॲडव्हान्समध्ये करत होतो.